राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष कामगार सेल के प्रशांत मधुकर गायकवाड़, इन्होंने अंबरनाथ शहर में चल रहे अवैध जींस कारखानों को बंद करने की मांग की है। उन्होंने कहा कि उल्लासनगर शहर से बड़े पैमाने में जींस कारखाने अंबरनाथ शहर में राजकीय नेतागणों के आशीर्वाद से स्थायिक हुए हैं। शहर के मोरिवली एमआईडीसी, चिकलोली एमआईडीसी, लादीनका एमआईडीसी, पालेगांव, चिंचोली, शनि मंदिर एवं मिर्ची ढाबा के पीछे बारकूपाड़ा एवं लोकनगरी सोसाइटी के सामने नंदीदीप सोसाइटी में एमआईडीसी के इजाज़त के बिना यह कारखाने यहाँ पर शुरू है। इन जींस कारखानों से निकल रहा प्रदूषित पानी किसी भी तरह की प्रक्रिया न करते हुए खुलेआम छोड़ा जा रहा है, जिससे हरित अंबरनाथ शहर को प्रदूषित करने का काम किया जा रहा है। उक्त निवेदन प्रशांत गायकवाड़ इन्होंने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, अंबरनाथ नगर परिषद, एमएससीबी, तहसीलदार इन्हें दिया है। उन्होंने आगे कहा कि माझं नाव प्रशांत मधुकर गायकवाड़, मी अंबरनाथ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचा। उल्हासनगरमधून 3 वर्षापूर्वीच्या जीन्स फॅक्टरी कंपन्या या बंद सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून बंद करण्यात आल्या। त्या आज अंबरनाथ शहरामध्ये, अंबरनाथ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी एमआयडीसी मध्येच नसून तर एमआयडीसी सोडून रेसिडेन्शियल एरियामध्ये काही राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय गटातील पाठिंब्यामुळे ते आपल्या अंबरनाथ तालुक्यातील रेसिडेन्शियल एरियामध्ये सुद्धा त्यांच्या जीन्स कंपन्या चालू आहेत। आणि त्यांचे म्हणजे कोणती ट्रीटमेंट नसून त्याच्यावरती काही प्रक्रिया रासायनिक त्या सांडपाण्यावरती न करता ते डायरेक्ट शेतामध्ये किंवा डायरेक्ट नाल्यांना असे या प्रकारे ते सोडतात। आणि या प्रकरणामध्ये उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण डोंबिवली या 3-4 महानगरपालिका नगर परिषदांना 3 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने 100 कोटीचा दंड ठोठावला होता। आणि त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांच्यावरती पण दोष ठेवलेले आहेत। तरी पण त्यांना वारंवार कंप्लेंट करून सुद्धा किंवा आम्ही त्याची पूर्ण चाचणी करून इकडे तिकडे सर्व हे त्यांना अंबरनाथ नगरपालिकेचे सीओ, अंबरनाथमधील एमएससीबी ऑफिस आणि तहसीलदार आणि कल्याणमधील महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे जे ऑफिस आहे त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला की बाबा या प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या जीन्स फॅक्टरी, केमिकल कंपनी किंवा टँकर यांचे सांडपाणी रासायनिक प्रक्रिया न करता डायरेक्ट नाल्यांमध्ये, गटरीमध्ये, शेतामध्ये सोडतात। तर त्याच्यावरती सीओला भेटलो आम्ही, पत्रव्यवहार केल्याच्यानंतर सीओला भेटलो की बाबा या जीन्स कंपन्यांच्या जीन्स फॅक्टऱ्यांना अंबरनाथमध्ये किंवा उल्हासनगरमधून हाकलून दिलं आणि ते आज आपल्या अंबरनाथ तालुक्यातील निसर्गाचा ऱ्हास करण्यावरती टपून आहेत। तर त्यांना सांगितलं या प्रकारे की बाबा हे अशा ठिकाणी आहेत की कॅमेरा ॲप्स, GPS कॅमेरा मोबाईल ॲप्सच्या द्वारे आम्ही त्यांची लोकेशन सहित फोटो अर्जासकट त्यांना दिलेत आणि त्यांना पत्ते वगैरे पण दिलेत की कोणत्या ठिकाणी चालू आहेत हे कारखाने अनधिकृतपणे। तर त्याच्यावरती ते सांगतात की आम्ही एमएससीबी वाले पण बोलतात की आमचं त्याच्यामध्ये काय अधिकार नाही आहे, ते सर्व महाराष्ट्र कंट्रोल प्रदूषण बोर्ड बघून घेईल। परत अंबरनाथ नगर परिषदेमधील सीओ ते सुद्धा असंच उत्तर देतात की बाबा त्याच्यामध्ये आम्ही काय करू शकत नाही आहे। पण आरोग्य विभाग तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आहे। एमआयडीसी मध्ये जर कंपन्या जरी असल्या त्या अंबरनाथ तालुक्यामध्ये आहेत, अंबरनाथमधून त्यांना टॅक्स भेटतोय नगरपालिकेला, मग त्यांनी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। तरी प्रत्येक जण असं जर टाळत राहिलं तर मग अंबरनाथमध्ये वातावरण प्रदूषित होत राहील। या विषयाकडे आम्ही सरकारला पण लेटर दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। तरी पण यांनी लवकरात लवकर या तक्रारीवरती आमच्या दखल घेतली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल यांच्या वतीने लवकरातच जनआंदोलन सुरू करू।